बीजेपी नेताओं ने साहित्य रत्न अन्ना भाऊ साठे को किया नमन। साहित्य रत्न अन्ना भाऊ साठे की 105वीं जयंती पर चैम्बूर स्थित स्मारक पर पुष्प अर्पण करने को कई हस्तियां पहुंच रही हैं। इन्हीं में मुंबई बीजेपी के कई दिग्गज नेता भी पहुंचे थे। सभी ने कहा कि लोक शायर अन्ना भाऊ साठे ने अपने साहित्य और लोक नृत्य के माध्यम से देश व समाज में एक बदलाव लाया था। आज हो हे खरं आहे, अख्खा जग ही जयंती आज साजरी करतोय, कारण आज अण्णाभाऊ साठेंची आज 105वी जयंती आहे। त्या जयंती निमित्त आज चेंबूर विधानसभेत आज सुमन नगर इथे त्यांचा जयंतीचा जल्लोष हा साजरा होत आहे आणि आमच्या चेंबूर विधानसभा भाजपा, भारतीय जनता पार्टी, माहूल मंडळ आणि इतर पूर्ण चेंबूर विधानसभेचे पूर्ण कार्यकर्ते आज उपस्थित राहून ही जयंती आज साजरी करत आहोत। धन्यवाद। 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे। जयंती 1 ऑगस्ट म्हटलं की चेंबूर मध्ये दिवाळी सारखा उत्सव असतो आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी लाखो भाविक येतात। सर्व कुठून येतात। अण्णाभाऊ साठेंचं एक इथे चेंबूर मध्ये इथे स्मृती आहे, गार्डन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची स्मृती उभारलेली आहे। रवींद्र पवार साहेबांनी त्यावेळेस आंदोलन करून आणि त्यांच्या सर्व पक्षीयांनी आंदोलन करून इथे अण्णाभाऊ साठेंचं आपलं स्मृती उभारून आज इथे अण्णाभाऊ साठे जयंती खूप मोठ्या प्रमाणे साजरी करत आहोत। त्याचबरोबर महानगरपालिकेचे सर्व अधिकारी सुद्धा आताही उपस्थित आहेत। आम्ही त्यांना काही सूचना दिल्या होत्या मीटिंग मध्ये, त्या त्यांनी इथे सूचनांचं पालन केलेलं आहे आणि एक चेंबूर हा एक वेगळा आजच्या दिवशीचा आज वेगळं वातावरण आहे आणि त्यांना आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना कोटी प्रणाम करतो की त्यांचे साहित्य, त्यांनी जे काही केलेले आहे, त्यांचे विचार आहेत, ते विचार घेऊन आम्ही आज सर्व चेंबूरवासी आणि सर्व भारत देश पुढे चाललेला आहे। हे मैदान, गार्डन म्हणजे आमचा जीव आहे आणि ह्या जीवासाठी आम्ही लाखो सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि ह्या गार्डनचं आम्ही कधी विद्रुपीकरण होऊ देणार नाही। चांगलं याच्यापेक्षा सुद्धा जेवढं चांगलं करता येईल तेवढं आम्ही ह्या गार्डन साठी करणार। त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की नारायण गजानन आचार्य गार्डन ते सुद्धा आताच मी सुशोभीकरण घेतलेलं आहे। ही जी गार्डन आहेत आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन आहे आणि 152 वॉर्ड मध्ये माझं सौभाग्य एवढं आहे की ह्या गार्डन मध्ये महापुरुषांचे पुतळे आहेत आणि ते गार्डन माझ्या विभागात येतात। त्याच्यामुळे मी त्यांना कोटी प्रणाम करते आणि एवढंच सांगते की आज सर्वांना आनंद उत्सव साजरा चालू आहे। आज साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आहे आणि अण्णाभाऊ साठे साहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांच्या शाहिरीतून, त्यांच्या या आणि लोकगीतातून तळागाळातल्या लोकांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जागृत केलं आणि शाहिरीच्या माध्यमातून चळवळ त्यांनी उभारली। आज चेंबूरच्या त्यांच्या स्मृतीस्थळी येऊन सर्व चेंबूरचे वासीय त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत आहेत आणि एक महाराष्ट्रातले उत्तम असे लेखक, कवी असे त्याची अण्णाभाऊ साठेंची ख्याती होती आणि आज 105वी जयंती आनंदात उत्सवात इथे साजरी होत आहे। चेंबूरचे सर्व पक्षाचे सर्व लोक इथं एकत्रित जमून आनंद उत्सव साजरे करत आहेत। तुम्ही पाहिलं आज की इथे वेगवेगळ्या पक्षाचे लोक येऊन त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केलं। मी भारतीय जनता पार्टीचा वार्ड अध्यक्ष म्हणून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त एक चांगला संदेश देतो की अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेलं पुस्तक किंवा ज्या कविता आहेत त्या सर्वांनी वाचा आणि त्याचा बोध घ्या आणि एक उत्तम महाराष्ट्राचे रत्न म्हणून लोकशाही अण्णाभाऊ शाहीर साठे हे महाराष्ट्राचे एक रत्न होते आणि त्या आनंदात सर्व जयंती साजरी करत आहेत। एवढं मी आज या निमित्ताने सांगितलं। आज सगळ्या जगाने त्यांना डॉक्टरेट म्हणून डॉक्टर अण्णाभाऊ साठे ही उपाधी दिलेली आहे। त्यांच्या शाहिरीच्या माध्यमातून लोकांमध्ये एक चांगली ऊर्जा,
चेतना जगवण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलं, जे फक्त आपण अभ्यासाच्या माध्यमातून करू शकलो असतो, पण त्यांच्या शाहीरच्या माध्यमातून पण ते झालेलं आहे. त्यामुळे आज जगाच्या पाठीवर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली जाते आणि त्यांनी आपल्या लोकगीत गायनमधनं लोकांना जागृत करण्याचं काम केलंय आणि समाजाला चांगल्या एक स्तरावर आणण्याचं काम केलंय आणि त्यांच्या जयंतीला मी शुभेच्छा देऊन इथेच सांगतो. धन्यवाद. साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा देतो. ज्या पद्धतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जगले आणि खऱ्या अर्थानं समाजाचं वास्तव ज्याने समोर आणलं, अशा आजच्या या लोकशाहीरांचा जन्मदिवस साजरा करताना अत्यंत आनंद होतो. समाजाचं खरं जीवन दर्शन वास्तववादी आणि या समाजातल्या माणसाचं दुःख त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या शाहिरीच्या टपातून समाजासमोर आणलं. अशा साहित्य रत्न लोकशाहीर भाऊंना वंदन करताना अतिशय आनंद होतो. महाराष्ट्राच्या संयुक्त चळवळीमध्ये त्यांनी सिंहाचा मोठा वाटा घेतला आणि अखंड महाराष्ट्र एकसंघ राहावा, केवळ महाराष्ट्राचा लढा नाही तर गोव्याचा मुक्ती संग्राम याच्यामध्ये देखील त्यांनी भाग घेऊन गोवा मुक्तीच्या आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये होता. खऱ्या अर्थानं देशसेवेचं व्रत घेऊन 1942च्या आंदोलनामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये उडी घेतली आणि त्यांचंही देशप्रेम या खऱ्या अर्थानं जगासमोर आणलं. त्यांनी रशियामध्ये सर्वार्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची महती यांनी परदेशात देखील खऱ्या अर्थानं जाणू दिली. अशा या साहित्य रत्नाचा वाढदिवस आहे. आम्हाला सर्वांचा अभिमान आहे. जयंती आहे. आपण प्रत्येक वर्षी चेंबूरमध्ये फार धूमधामपणे ही जयंती साजरी करतो. अण्णाभाऊ साठेंना कधी कोणी विसरूच शकत नाही. त्यांचं राजकीय असेल सामाजिक जे काम होतं, शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करणारे अण्णाभाऊ साठे. मला तर असं वाटतंय की त्यांची जी लेखणी होती त्यांच्या बोटामध्ये जादू होती. म्हणजे त्यांनी कथा लिहिल्या, त्यांनी कविता केल्या, परंतु त्यांची शाहिरीने महाराष्ट्रात नव्हे तर देश गाजवला. आणि त्या शाहिरीमध्ये म्हणजे समाज प्रबोधन तर होतच, परंतु राजकीय नेत्यांचं सुद्धा प्रबोधन असायचं. इतक्या गरीब परिस्थितीमध्ये राहत असताना सुद्धा एवढी प्रचंड प्रतिभा असणारा हा खरं म्हणजे शाहीर अण्णाभाऊ साठे. समाजासाठी सुद्धा अनेक कामे केली, स्वतःसाठी काही केले नाही. होत्या त्या घरातच त्यांचा मृत्यू झाला. अशा अण्णाभाऊ साठेंना भारतीय जनता पार्टी आमच्या नगरसेविका आणि सर्व पदाधिकाऱ्यांकडून मी शतशत नमन करते, शतशत वंदन करते. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष या नात्याने मी अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे. आज माझ्या समवेत या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शिरसाटजी, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाचे मुंबई प्रदेशाचे अध्यक्ष शरद कांबळेजी आणि सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. मी सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांना आज अण्णाभाऊ साठेजींच्या जयंतीच्या निमित्तानं शुभकामना देतो. आणि वाटेगाववरून 350 पेक्षा अधिक किलोमीटर पायी चालत ज्या माणसांनी 1.5 दिवसापेक्षा अधिक कोणत्याही शाळेमध्ये काळ देखील घालवला नाही, अशा माणसानं जागतिक दर्जाचं जे साहित्य निर्माण केलेलं आहे ते देखील अत्यंत वंदनीय आहे. कामगार क्षेत्रात असेल, गोरगरीब शोषितांचा आवाज मोठा करण्याचं काम असेल, जग बदल घालून घावं सांगून गेले मज भीमराव, ही ओळ ज्यांनी रचली अशा अण्णाभाऊ साठेंना मी त्यांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं खूप अभिवादन करतो आणि सगळ्यांना शुभकामना देतो. जय भीम. धन्यवाद. साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आज त्यांचा जयंतीचा महोत्सव आहे. अण्णाभाऊंनी गोरगरिबाला, दलितांना, वंचितांना जी एक ताकद दिली, त्यांचा आवाज उठवला, त्याचं स्मरण ठेवण्याचा हा दिवस आहे.
आज अण्णाभाऊचं हे जे स्मारक झालंय, भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे आणि महापालिकेमध्ये हा महापालिकेतर्फे उत्सव साजरा केला पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पार्टी म्हणून शंकर कांबळे यांनी केली आणि ती आम्ही उचलून धरली आणि आज हा उत्सव साजरा होत आहे. चिराग नगर येथे त्यांचं जे घर आहे तिथे एक भव्य स्मारक बनावं आणि आज त्याच्या निविदेची प्रक्रिया चालू आहे. येणाऱ्या 3 वर्षामध्ये चिराग नगरला एक भव्य स्मारक अण्णाभाऊ साठे यांच्या मध्ये हा माझा विश्वास आहे. अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजाचे नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाचे नेते होते. त्याच मुंबई शहरामध्ये त्यांनी आपली लेखणीद्वारे पोवाड आणि गीताच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती निर्माण केली. याच घाटकोपर चिरागनगर मध्ये त्यांचं निवासस्थान होतं आणि इथूनच त्यांनी मुंबई महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देशाच्या बाहेर रशियामध्ये जाऊन त्यांनी आपली बुद्धिमत्ता दाखवली आणि अण्णाभाऊ साठे यांच्या गीतातून त्यांच्या विचारातून एक जनतेमध्ये मागासवर्गीय आणि दलित समाजामध्ये जनजागृती निर्माण केली आणि त्यामुळेच आज मातंग समाज एवढ्या पुढे आलेला दिसतो. त्यामुळे त्यांचा पूर्ण श्रेय त्यांनाच जातो आणि अशा या महामानवाला वंदन करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दरवर्षी इकडे येतो. आज आमचे जिल्हाध्यक्ष नीरज दुबारे या ठिकाणी येऊन त्यांनी मानवंदना दिलेली आहे. त्यांच्यासोबत आम्ही इथं आलो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे हमारे मुंबई के हैं, महाराष्ट्र के हैं और मुंबई के दलित शोषित की आवाज उन्होंने अपने शब्दों से, अपने कृति से, अपने साहित्य से न केवल लिखा बल्कि उसके लिए संघर्ष भी किया और उसके लिए ऐसे एक योद्धा को वंदन करने के लिए हम सब यहाँ पर उपस्थित हैं. उनके विचार हमेशा हमको प्रेरणा देंगे और समाज के बीच में जो भेद है और जो संघर्ष है वो हमेशा से अण्णाभाऊ साठे के विचार पढ़कर ठीक से समझ में भी आते हैं और प्रेरणा भी देते हैं. मेरा समर्थन है कि साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे को भारत रत्न देना चाहिए.